नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। अरे यार, हा काय म्हणतात, लाईट लावला की हा एकदम फडफड 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 करतो। एक सेकंड, हा नाही आहे बहुतेक, हा आहे। अच्छा, तर आता सध्या चहा घेतला, मस्त रस खाल्ला त्याच्यासोबत। हे आपले हल्दीरामचे ठेवून देते कप। तर म्हटलं तुमच्यासोबत बोलून घ्यायचं। आणि काल ब्लॉग बनवू शकले नाही, इच्छाच नाही झाली, काय माहिती का बरं। तर ब्लॉग बनवायची काल इच्छा नाही झाली। संध्याकाळी गेली होते बाहेर, माही नन्ना नंतर मग निकिता असं आम्ही बाहेर गेलो होतो, थोडंफार काहीतरी खाऊन आलो। तुम्हाला माहिती आहे की असं काही स्पेशल नसतं आपलं व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी, तर काही स्पेशल नव्हतं। आणि यांना तर आठवण पण नव्हती, खरं सांगू यांना आठवण पण नव्हती। मी असंच मग यांना बसली दुपारला, म्हटलं हे सकाळपासून मला विश नाही करत आहे, मला विश नाही करत आहे। यांचं काही असं हे नाही आहे, एवढं काही डेज वगैरे मानत नाहीत। तर तशी सर्व माणसं तसेच असतील बहुतेक, कारण लग्न झाल्यानंतर तर कोणतं व्हॅलेंटाईन्स डे वगैरे हे ते नसतं। कधी कधी म्हणजे हे देऊन देतात, एखाद्या वेळेला आठवण वगैरे असली ना तर त्यांना ते गिफ्ट वगैरे देतात। म्हणजे फक्त एवढंच असतं, गिफ्ट वगैरे देणं, कोणतं सेलिब्रेशन वगैरे काहीच नसते। आता तुम्ही एवढ्या दिवसाच्या अंदाला बघत आहात, तर काही सेलिब्रेशन वगैरे नसतं। फक्त यांनी तर यावेळेला हे सुद्धा नाही, गिफ्ट सुद्धा नाही, विश सुद्धा नव्हतं। मी दुपारला वाट बघत आहे, हे विश करतील। पण मग मीच म्हटलं चला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, तुम्हाला माहिती। तर म्हणतात की अरे यार, मी कोणाचा स्टेटस पण नाही बघितला ना, मी काही मला माहिती होतं की व्हॅलेंटाईन्स डे वगैरे। म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मला पण एवढी अपेक्षा नव्हती की हे करतील म्हणून विश वगैरे। तर मीच म्हटलं चला ठीक आहे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे म्हणून एवढं विश करून दिलं, आणि काही सेलिब्रेशन वगैरे नाही। मग निकिताचा कॉल आला की चालते का काहीतरी आपण खायला जाऊ, म्हणजे असं नाही की व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानेच, पण असं तिला वेळ होतात, म्हटलं चला आपण जाऊन येऊ। म्हणून आम्ही मस्त रेडी झालो, गेलो बाहेर, थोडंफार एका कॅफेमध्ये गेलो आणि थोडंफार खाऊन वगैरे आलो, बस तेवढंच। सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही आणि डे मनवला सुद्धा नाही। तसे पण माझी इच्छा नाही होत, जेव्हापासून ते असं हे झालं ना, काय म्हणतात त्याला, ते अटॅक वगैरे झाला होता ना, त्यावेळेलापासून असं काही म्हणजे पहिल्यांदाही एवढं वाटत नव्हतं, कारण लग्न झाल्यानंतर तर कोणते डे नसतातच। ते म्हणतात ना, ती रील बरोबर आहे, खरी आहे, हे दे ते दे ते देच असतं। लग्न झाल्यानंतर काही कोणते डे मनवलं जात नाही। फक्त मी गिफ्ट घेते, पण न चुकता यांच्याकडनं मी स्वतःहून मागून घेते। पण यावेळेला मला इच्छा पण नव्हती की काही गिफ्ट घ्यायची, कारण हे काय म्हणतात त्याला, आपलं घराचं काम सुरू आहे, रूमचं काम सुरू आहे, त्याच्यामध्येच साहेबांचा एवढा पैसा जात आहे। म्हटलं राहू द्या, काही गिफ्ट वगैरे मागायची इच्छा नाही झाली। आणि आताच फिरून आलो, त्याच्यामध्ये सुद्धा एवढा खर्च झाला, तर म्हटलं गिफ्ट वगैरेची काही गरज नाही आहे। तर हे झालं, आणि आता चहा वगैरे घेतला, म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते, ब्लॉग स्टार्ट करते। आणि हो, एक हे आलेलं आहे, आपलं पार्सल आलेलं आहे, तर ते पार्सल सुद्धा दाखवते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते, कारण युजफुल गोष्ट आहे, मी त्याच्यामध्ये मागवलेली दाखवते तुम्हाला की काय आहे त्याच्यामध्ये। चला, हे प्रोडक्ट आहे ते जे अमेझॉनवरून आलेलं आहे आपलं पार्सल। तर आताच थोड्या वेळ आधी आलं, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते। अशा काही युजफुल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहते, कारण मला आवडतात। हे ना असं स्क्रोल करताना दिसलं होतं मला, अशा नवीन नवीन वस्तू ना मला किचनमध्ये किंवा कोणत्याही आपल्या घरात ठेवायला खूप आवडतात। तर हे मी मागवलं, तर बघू कसं आहे हे। चांगलं तर वाटतंय मला, बघा काय असेल गेस करा, मी सांगते जाऊ त्यांना काय करायचे। तर हे आहे सोप डिस्पेन्सर, म्हणजे एक सेकंड, हे पहिल्यांदा ओपन करून घेते, मग तुमच्यासोबत बोलते, कारण आवाज खूप येते याचा। हे आहे सोप डिस्पेन्सर। याच्यामध्ये ना हे थोडं युनिक वाटलं मला, नवीन वाटलं, एक काहीतरी कन्सेप्ट। हा, तर याच्यामध्ये आपल्याला लिक्विड टाकायचं आहे, आणि हे लिक्विड पूर्ण याच्या आतमध्ये जाणार, आणि असा हा पंप आहे याला दिलेला, ठीक आहे। आणि पंप दिल्यानंतर असं असं याला आपल्याला पॅक करायचं आहे, आणि याला पॅक केल्यानंतर हे बघा, इथनं आपल्याला हे ओपन करायचं आहे। मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे पंप करू शकतो, ठीक आहे असं। आणि नंतर हे एक स्क्रबर पण दिलेलं आहे, तर स्क्रबर आपण याच्यामध्ये ठेवू शकतो, म्हणजे मेस होणार नाही आपल्या ओट्यावर। आणि चांगलं वाटलं मला हे प्रोडक्ट, आणि मेन म्हणजे छान युनिक तर आहेच आहे, पण ट्रान्सपरंट असल्यामुळे कोणती पण थीम असो तुमची, जशी की किचनचा कोणता पण कलर असो, तर तुमच्या त्या कलरला सूट होईल। म्हणून मग असं काही स्पेसिफिक एक कलर असा आहे ना याचा, की तो कलर घेतल्यानंतर मग आपले कोणतीही किचनची थीम असो त्याला सूट होणार नाही, म्हणून मग मला खूप चांगलं वाटलं। बहुतेक इथनं निघते का काय माहिती, नाही निघत वाटते हे,
आणि आता जर संपलं हे पूर्णचं पूर्ण तर मग कसं करायचं मला हेच कळत नाही. निघेल बहुतेक, आपण यांना विचारू. चला करा थोडे आपले हे, तर हो निघेल बहुतेक हे इकडचं वरचं. पण आता आपल्याला जर याच्यामध्ये टाकायचं आहे तर आपण असं टाकू शकतो. ठीक आहे, इथे इथे या होलमध्ये लिक्विड, तर आपण टाकून बघू याच्यामध्ये लिक्विड. मग दाखवते मी वर्क करते की नाही हे. आणि मग असं असं केल्यानंतर आपण घेऊ शकतो. आणि हो स्किन बघा माझी किती ऑइली झाली. अर्धा तासात माझी स्किन ऑइली होते. अर्धा तास आधी मी फेस वॉश केलं होतं, मस्त स्किन केअर केलं आपलं, आणि स्किन परत जशीची तशी. ठीक आहे, काय हरकत नाही आपल्याला आता काय. पण एक फायदा आहे ऑइली स्किनचा. तो फायदा म्हणजे असा की ऑइली स्किनवर सुरकुत्या कमी पडतात. जी ड्राय स्किन असते ना त्याच्यावर खूप लवकर सुरकुत्या पडतात. पण ऑइली स्किनचा हा फायदा आहे, थोडं फेस करावे लागते ऑइली स्किनला, की मेकअप टिकत नाही किंवा ऑइल खूप जास्त क्रीज करते, एनी टाइम शायनी शायनी दिसते. पण लोकांना वाटते की खूप शाईन करते, खूप ग्लो करत आहे, पण ती ऑइलमुळे शायनी दिसत असते. चांगलं वाटते, पण हायलायटर लावायची गरज पडत नाही. हे सर्व गोष्टी. आणि चला मग आता आपण याचा एक्सपेरिमेंट करून बघू, याच्यामध्ये टाकून बघू लिक्विड वगैरे. ठीक आहे, पहिल्यांदा ना माझ्याकडे हे होतं, हे असं दाबलं प्रेस केलं की मग त्याच्यामधून हे निघते. तर आता मी काय करते, हे जे आहे हे आपलं त्या साईडला ठेवते, म्हणजे काकूंना यूज करायला बरं होईल. आणि हे इथे ठेवते, ते पण काकूच यूज करतात म्हणा. इथे इथलं जे पण काही पण भांडे असले तर ते. आणि मग ज्या वेळेला असे कप वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी मला धुवायच्या असतात तेव्हा मग मी पण यूज करते. आता आपण हे काढू आणि याच्यामध्ये लिक्विड टाकू. आणि हे मोठं जे लिक्विड आहे ना, हे मला काकूंनीच सांगितलं होतं की मोठं हे लिक्विडचं एक शॉप आहे, तिथे हे भांडे घासायचं लिक्विड मिळते 5 लिटरचं. तर ही 5 लिटरची कॅन आता यावेळेला आणलेली आहे आणि छान आहे. म्हणजे विम पेक्षा तर म्हणू शकते, म्हणजे छान आहे असं म्हणू नाही शकत विम पेक्षा, पण तरी ठीक आहे, काम चालू आहे आणि स्वस्त आहे मेन म्हणजे. म्हणून आपण आता हे पॅनल इथे लावू आणि याच्यामधून टाकू. बघू आपण आता कसं वर्क करते. इथं सांडायला नको म्हणून, कारण ही कॅन आहे मोठी आणि लिक्विड जास्त आहे याच्यामध्ये. आपण काय करू शकतो, थोडं लिक्विड आणि थोडं पाणी सुद्धा ऍड करू शकतो. आता मी थोडंच लिक्विड ऍड करणार, कारण काकू पण तशाच करतात. याच्यामधून लिक्विड घेतात आणि थोडं पाणी ऍड करतात त्याच्यामध्ये, आणि डेली मग आपले भांडे घासतात. डेली घेऊन जातात तर थोडंसं लिक्विड आणि मग त्याच्यामध्ये हे ऍड करतात, पाणी ऍड करतात. आपण पण तसंच करू. आणि हे आपलं लावून देते. पाणी कमी पडलं का काय माहिती. जमलं. हे बघा आता हे झालं. आणि मग आता आपण असं करू, याच्यामध्ये असं केल्यानंतर पडतं का पडत नाहीये. त्याच्यामध्ये फोम गेलेला आहे का आतमध्ये काय माहिती. नाही पडते. आपल्याला हे असं घ्यायचं आहे. जमलं. आणि तुम्हाला भांडे सुद्धा घासून दाखवते, हे असं आपल्याला कामात येईल. हे बघा इथे ठेवल्यानंतर कसं मस्त दिसत आहे. हे मला तर आवडलं. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे ठेवून देते. लिंक जर पाहिजे असेल तर मी देऊन देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करायला. नाही तर मग कॉमेंटमध्ये देऊन देईन. घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जास्त महाग नाहीये, 199 रुपयालाच आहे बहुतेक. हो 199 रुपयेच पे केले होते मी, तेवढ्यालाच आहे. ही ॲक्च्युली कालची क्लिप आहे, जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो ना, मी सांगितलं तुम्हाला 14 फेब्रुवारीची. तर ती क्लिप आहे. मस्त आम्ही पिझ्झा वगैरे बोलवलं होतं, फ्राईज बोलवले होते आणि काय होतं ते ब्राउनी वगैरे मागवली होती. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही खाल्ल्या. 4 जणी मिळून गर्ल्स पार्टी केली होती. हे सोबत नव्हते आले. आणि अद्विकला आणायचं म्हणजे मग अद्विक खाण्याचं कमी आणि बाकीचं गोष्टी जास्त करतो. त्रास खूप देतो बाहेर आल्यानंतर त्रास म्हणजे कसं असतं की मग त्याच्याचकडे लक्ष द्यावं लागतं. तो मस्ती खूप करतो असं बाहेर आल्यानंतर. तर म्हणून मग हे बोलले की आम्ही बॉईज मस्त इकडे घरी एन्जॉय करतो. ते कुठेतरी अद्विकला घेऊन गेले होते आणि मग आम्ही मुली मस्त बाहेर येऊन एन्जॉय केला. तर हेच फक्त थोडंफार खाल्लं आणि बस ह्या गोष्टी. आणि आज पहिल्यांदा माहीचं ड्रीम मी कंप्लीट केलं. माहीचं ड्रीम हे होतं की मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. जेव्हा निघाली त्यावेळेला पण माझं असं इच्छा नव्हती की काही ब्लॉगवर वगैरे बनवू म्हणून. काल असंच नॉर्मलचं मूड होतं, त्याच्यामुळे असं विचार नव्हता केला की ब्लॉग वगैरे बनवू म्हणून. तर ब्लॉग सुरू पण नव्हता केला. आणि तिथे गेल्यानंतर मग जेव्हा निकिताने संध्याकाळी कॉल केला तेव्हा मग मी अचानकच रेडी झाली आणि सर्व गोष्टी झालेल्या.
तर म्हणून मग थोडंफार शूट घेऊन घेतलं, म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करायला बरं होतं. तर हे म्हणून आणि ज्या वेळेला निघाली ना त्यावेळेला माहीने माझ्यासोबत शेअर केलं की मम्मा माझी खूप दिवसाची इच्छा होती की तू गाडी चालवायची आणि मी एकटी तुझ्या बाजूला बसायचं म्हणून. तर काल मी गाडी चालवत नेली मार्केटला म्हणजे हेच कॅफेला, आणि मग माही माझ्या बाजूला बसली होती. फक्त हे ड्रीम होतं माझं म्हणे की जेव्हा मी म्हणजे असा एक दिवस येऊ की जेव्हा फक्त मम्मा चालवत आहे आणि मी बसलेली आहे बाजूला आणि आम्ही दोघीच जणी बाहेर फिरायला जात आहोत. म्हणे आज माझं ड्रीम इतकं मोठं कंप्लीट झालेलं आहे. आणि आणखी एक ड्रीम आहे माझं की एक दिवस असा येऊ की मी चालवत आहे आणि बाजूला तू माझ्या बसलेली आहे आणि आपण दोघीजणी जात आहोत म्हणून. असते प्रत्येक मुलींचं असं असते की मम्मीसोबतचा जो बॉन्ड असतो ना तो चांगला वेगळाच असतो एक. पण तिच्या पप्पांसोबतचा पण तिचा बॉन्ड खूप छान आहे, तुम्ही तर बघितलेलंच आहे. आणि मेन म्हणजे ती लहानपणापासून बघत आहे ना त्यांच्यासोबत असे फिरायला जाते, सर्व गोष्टी करते. पण मम्मासोबत कधी मम्मा चला 4 व्हीलर चालवत आहे आणि मम्मासोबत कधी गाडीत बसून अशी ती गेली नव्हती. म्हणून तिने एक ड्रीम बघितलेलं होतं, मी तिचं काल कंप्लीट केलं. आणि निकितानी पण तेच बघितलेलं होतं. निकिता पण बोलली मला पण असं खूप दिवसाची इच्छा होती की तू गाडी चालवत आहे आणि मी बाजूला बसलेली आहे म्हणून. ती पण काल मला तेच सांगत होती, चला मला असं वाटलं की मी काल एकत्र दोघींचं पण ड्रीम कंप्लीट केलं. आणि मलासुद्धा थोडं प्राऊड वाटतच आहे स्वतःवर की चला बाबा मी गाडी चालवू शकत आहे आणि सर्व गोष्टी होत आहे व्यवस्थित. म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी गाडी चालवत आहे म्हणून. चला आता ते झालं. नंतर मग आम्ही इथनं म्हणजे थोडं लगेच हे खाल्लं वगैरे आणि लगेच निघालो. थोडी लॉंग ड्राईव्हवर गेलो, म्हणजे असंच थोडं तिथल्या तिथे फिरलो. आणि नंतर ते बाकीचं तर तुमच्यासोबत शूट करू शकले नाही, म्हणजे शेअर करू शकले नाही, आम्ही आमच्याच धुंदीमध्ये होतो म्हणून. आणि थोडंफार निकिताने एक क्लिप घेतली होती, मी ती तुमच्यासोबत नंतर शेअर करते आणि तुम्ही बघून घ्या. त्या दिवशी आणलं होतं ना डीमार्टमधून ते डाळ पालक आहे आज जेवणामध्ये. आणि मॅडम फक्त डाळ पालक आणि भात खाते, बाकी काहीच नाही खात. माही तू इकडे बघू शकतेस, हिला समजावून सांगा. आता मी तुमच्यावर सोडते, हिचं रोजचं जेवण मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार. आता म्हणते मला माझं जेवण पण शेअर करते का सर्वांसोबत. ही जेवण आहे माहीचं. आज कार्पेंटर काम करायला आलेले आहेत कारण त्यांच्याकडे कोणाची तरी डेथ झाली म्हणतो त्याच्यामुळे. तर ते नाही आले तर म्हटलं तुम्हाला दाखवून देते की काल त्यांनी काय काम केलं. आणि छान दिसत आहे यार, आता एकदम मस्त दिसत आहे रूम. म्हणजे आत्ताच अशी दिसत आहे तर नंतर झाल्यानंतर आपलं पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेला कशी दिसेल मी तुम्हाला तर पहिल्यांदा दाखवते. मी स्वतः स्तुती करत राहत नाही. आणि मोकळी खूप दिसत आहे. मला हेच पाहिजे होतं की माझी रूम मोकळी दिसली पाहिजे. रूममध्ये आपण एंटर करू अशा प्रकारचं. तर त्यांनी हे जे काम होतं थोडंफार हे इथे राहिलेलं आहे ॲक्रेलिक लावायला. तर हे काल ॲक्रेलिक हे लावलं त्यांनी इथलं. थोडंफार इथले मी थोडे त्यांना म्हणजे जे फॉल्ट होते ते सांगितले, जसं की इथे खूप जास्त गॅप दिसत आहे. तर मी त्यांना म्हटलं की मला हा गॅप नको. तर ते बोललं ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आणि इथे त्यांनी इथलं हे काढायचं राहिलेलं आहे कारण हा मायका बसत नव्हता म्हणून त्यांनी ते पाटल्या वगैरे ठोकल्या होत्या. आणि आपलं साईड टेबल बघा किती छान दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. हा असा राऊंड म्हणजे हाफ राऊंड शेपमध्ये. तर असा आहे. आणि याच्या खाली सुद्धा येणार आहे काही, तुम्हाला नंतर बघायला मिळणारच आहे. ड्रेसिंग टेबल तर तुम्ही बघितलेलाच आहे. आणि अशा प्रकारचं दोन्ही साईडला असे साईड टेबल आपले रेडी झालेले आहेत. फक्त आता त्याला हे लावायचं राहिलेलं आहे, काय म्हणतात नॉब वगैरे लावायचे राहिलेले आहेत. इथे त्यांनी हे ड्रॉवर्स वगैरे लावून ठेवलेले आहेत, मध्ये काच येणार आहेत त्या ड्रॉवर्सच्या. तर हे झालेलं आहे काम काल. आणि डोअर लावणार होते तर डोअर्स लावणं झाले नाही त्यांचे. तर इथे डोअर्स पण लागणार होते कालच, पण ते नाही झालं. तर त्यांनी हे सर्व सपोज काय म्हणतात त्याला आपलं हे वगैरे लावून दिले पाईपांसाठी. असे इकडे लावले आणि खाली सुद्धा लावलेले आहेत त्यांनी इकडच्या साईडला. तर हे पहिल्यांदा इथे ना कप्पे टाकणार होते. तर मग मी म्हटलं की नको, एवढ्या खाली असे कप्पे टाकल्यानंतर मग वाकून काढावं लागेल. म्हणून डायरेक्ट आपल्या हँगर टाकून द्या, म्हणजे साड्या वगैरे माझ्या एक्स्ट्राच्या तिथे राहतील. आणि किंवा मग दुसरं काही राहू शकते, टॉप वगैरे राहू शकते किंवा आणखी काय राहू शकते. तर असं म्हणून मग मी त्यांना तिथे टाकायला लावलं.
आणि हे वरचं अशा प्रकारचं थोड्याफार चिल्लर गोष्टी राहिलेल्या आहेत तशा. याला थोडा एअर पकडलेला आहे काही काही जागी, तर तो एअर काढायचा राहिलेला आहे. आणि नंतर जे हेडबोर्ड आहे त्याच्यासाठी दुसरा व्यक्ती बोलवायचा आहे, कारण ज्यांना आपण बोलवलं होतं तर थोडं मला आग वाटलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांच्याकडचं. तर मग तो व्यक्ती बोलवून आपण हेडबोर्डचं पण तयार करू. नंतर मग ड्रेसिंग टेबलचे ग्लास टाकायचे आहेत आपल्याला, ते पण. आणखी एक मिरर बनवायचा आहे, तो पण टाकायचा आहे, म्हणजे त्याला ड्रेसिंग टेबलचा, तर तो पण आहे. आणि बाकी तर समजा हे याचे ग्लास टाकायचे आहेत, ते ग्लास टाकायला जायचं आहे. तर यांना आज वेळ नाहीये म्हणून उद्याला जाऊ, ते ग्लास वगैरे टाकून देऊ आणि हे हेडबोर्डवाल्याला पण बोलवून घेऊ. तर थोडंफार काम होऊन जाईल. आणि हार्डवेअरचं काम यांचं बाकी आहे आणि थोडंफार ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याचं काम बाकी आहे. तरी त्यांनी सांगितलं ना काल 8-1 दिवस तर लागणारच आहे या गोष्टीला. त्यांनी दुसरी साईड घेतलेली आहे, तर त्या साईडला जायच्या आधी हे काम कम्प्लीट करून देतील ते व्यवस्थित. आणि नंतर आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलवून इलेक्ट्रिकचं पण काम करून घ्यायचं आहे. तर ते पण म्हणजे जसे की बोर्ड्स वगैरे लावून घ्यायचे आहेत, ते पण आपलं काम बाकी आहे. तर ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. आणि मी आता कपडे लावून दिलेले आहेत, तर ते कपडे होत आहे माझे. चला मग मी इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये. माझी इच्छा नव्हती आज व्हिडिओ बनवायची, बसलेली होती मी, पण म्हटलं चला तुमच्यासोबत बोलून घेते. तुमच्यासोबत बोलल्याशिवाय आणि तुमचे कॉमेंट वाचल्याशिवाय माझा दिवस व्यवस्थित जात नाही, म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते, तुमच्यासोबत शेअर करते जे पण आहे ते. तुमच्यासोबत शेअर केल्यानं तर मला असं खाली खाली वाटते, चला मी कोणासोबत तरी बोलली. तर म्हणून चला बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.